उत्पन्न परिकरांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही की भाजपने त्यांना तिकीट नाकारलं. मी असं म्हणेन की भाजपने त्यांना जी तिकीटं देऊ केली होती ती त्यांनी नाकारली. आय एम हॅपी ऑर नॉट हे मी रिझल्ट आल्यावर सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाडीमध्ये गोव्याचा इंटरेस्ट हा कॉम्प्रोमाइज आम्ही केला. जे चालणारं दुकान असतं तिथे गर्दी असते, आम्ही दुकान नाही, पण आम्ही निवडून येणारा पक्ष आहोत. जसे गोव्यामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात तसे गोव्याच्या राजकारणातही प्रवासी काही प्रमाणात आहेत. आणि सध्या निवडणुका आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या काळात फडणवीस एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि ती भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून चालते. आपल्याला दिसते तेवढीच नसते, त्याच्या पाठीमागे प्रचंड पलीकडे समस्यांचे डोंगर हे प्रत्येक राजकीय पक्षाला आहेत आणि संकट मोचक अशा पद्धतीची त्यांची भूमिका गोव्यामध्ये आहे. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आज विरोधी पक्षनेते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गोव्याचे निवडणुकीचे प्रभारी आता अत्यंत महत्त्वाच्या क्षणावरती आज आपण या गोव्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहे की उद्या विड्रॉवल आहे सोमवारी. त्या नेमकं काय होणार आजही हे सगळे मुद्दे गुलदस्त्यात आहेत. आता ते एवढा वेळ मीटिंग मध्ये काय निर्णय घेत होते ते मला काही माहित नाही, परंतु आपण एक असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते काय म्हणतात ते अशी ती कुसपट काढू शकतो की काहीतरी होते. ती महत्वाची बैठक होती, नाहीतर ती बरोबर वेळेवरती येणार ही आपल्याला कल्पना होती. संदेश साधले पण इथे आलेले आहेत. फडणवीस साहेब, आपण एक फरडे वक्ते आहात आणि आज आपण केवळ महाराष्ट्रच नाही तर दिल्लीपर्यंत पादाक्रांत केलेले आहेत. भारताचं पुढचं भवितव्य ह्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघितलं जातं. तर आपलं दैनिक तरुण भारतमध्ये स्वागत आहे. आपले नमस्कार. 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 सर्वात प्रथम असा प्रश्न आहे आपल्याला की गोव्यामध्ये आज ज्या पद्धतीनं 10 वर्ष भारतीय जनता पक्ष सरकार चालवते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हळूहळू भाजपपासून थोडेसे अलग झालेले आहेत. कारण आपल्याकडे अशी परिस्थिती झालेली आहे की हे आपणही मान्य करावं की थोडंसं लेबल भाजपचं आहे आणि आतमध्ये मसाला मात्र काँग्रेसचा आहे असं सर्वत्र आज पसरलेलं आहे. ही परिस्थिती गेल्या 5 वर्षामध्ये जरा वाढलेली आहे, अर्थात आपण सुद्धा ते मान्य कराल. तर अशा परिस्थितीमध्ये आणि अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा प्रत्येक सरकार कोणतेही असू दे, तर केंद्रात असू दे किंवा राज्यामध्ये असू, तो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. ह्या 2 फॅक्टरना आता एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आणि दुसरं म्हणजे भाजपचं काँग्रेसीकरण झालेलं जे चित्र दिसतंय गोव्यामध्ये, त्यातून लक्ष्मीकांत पार्सेकर सारखा माणूस बाजूला जातो. तुम्ही श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक दुसऱ्यांदा उमेदवारी आपण देऊ शकलेलं नाही. मी असं म्हणत नाही की त्याला नाकारली असं म्हणत नाही किंवा फेटाळली असं म्हणत नाही, पण ते बाजूला सरलेले आहेत. आपले मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव हे आज अपक्ष म्हणून राहिलेले आहेत. म्हणजे अतिशय कठोर असा निर्णय त्या व्यक्तीने घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार तुम्ही गोव्यामध्ये आणणार असं म्हणताय, कसं शक्य आहे? भाजपचं काँग्रेसीकरण झालं हे म्हणणे योग्य होणार नाही. जरूर काही लोकांचं भाजपीकरण आम्ही केल्यामुळे काँग्रेसचे काही लोक भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे ते काही आमचं काँग्रेसीकरण करू शकत नाही. आम्ही त्यांना भाजपमय केलं आहे. पण हे खरं आहे की आता लोक आले आणि त्यानंतर आज आपण जर भाजपचं तिकीट वाटप बघितलं तर साधारणपणे आमचे 90% तिकीटं ही ऑर्गॅनिक पद्धतीनं भाजपमधल्या लोकांनाच आहेत, पण 10-15% निश्चित हे अशी आहेत की जे बाहेरूनच आलेले आहेत किंवा जे फार काही भाजपशी संबंधित होते असं नाहीये. आणि इश्यू या ठिकाणी पण मी त्याला असं म्हणेल की हे एक प्रकारचं गोव्यातलं ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे की ज्या प्रकारे गोव्याचं राजकारण अनेक दिवसापासून चाललेलं आहे त्यातनं जे काही
थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि एकूणच जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत यातले बहुतांश कार्यकर्ते ज्या संस्कारातून आले आहेत तर त्या संस्कारांमध्ये पक्षाने घेतलेला निर्णय ते मान्य करतात आणि भाजप ही मोठी झालेला पक्ष याचं एकमेव कारण असं आहे की अपेक्षा न ठेवता काम करणारी एक मोठी फौज आमच्याकडे आहे आणि आजही ती आहे आणि म्हणूनच आमचं निघतं आहे चालतं आहे आणि त्यांना सांभाळणं हेच आमचं काम आहे. आता आपण जर समजा उत्पलचा विचार केला तर आम्हाला मनापासून दुःख आहे. उत्पल असेल किंवा पार्सेकर असतील यांनी जो काही परिवारातनं बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे आमच्याकरता दुःखद निर्णय आहे. पण उत्पल पर्रिकरांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही की भाजपने त्यांना तिकीट नाकारलं. मी असं म्हणेन की भाजपने त्यांना जी तिकीटं देऊ केली होती ती त्यांनी नाकारली. याचं कारण असं आहे की एका वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमध्ये किंवा विशेष परिस्थितीमध्ये पणजीमध्ये मागच्या वेळेस बाबूश मोन्सेरात निवडून आल्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि त्यावेळेस साहजिक आपण त्यांना पणजीचं तिकीट तुम्हाला देऊ अशा प्रकारे त्यावेळेस आश्वासन दिलं होतं. आता उत्पल पर्रिकर देखील पणजीतनं लढायला इच्छुक होते. आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्हाला आम्ही 2 जागा ऑफर करतो त्यातली एक जागा तर पारंपरिक भाजपची आहे. तुम्ही त्या जागेवर निवडणूक लढा, तुम्ही निवडून याल आणि तुम्हाला आजच आम्ही हे कबूल करतो की 5 वर्षांनी तुम्हाला पणजीत आम्ही परत आणू आणि आजच आम्ही आताचे जे पणजीचे आमचे उमेदवार आहेत त्यांना स्पष्टपणे सांगू, तुमच्या समोर सांगू की आम्ही आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही पुढच्या वेळेस बाजूचा मतदारसंघ घ्या आणि हा मतदारसंघ आम्ही देऊ. इतकं ट्रान्सपरंटली मी स्वतः उत्पल पर्रिकरांशी बोललो होतो. पण त्यांचा आग्रह हा पणजीच्या संदर्भातला होता, तो मुखाचा होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा राष्ट्रीय पक्ष आहे या पक्षामध्ये शेवटी परिवारामध्ये जे काही मत असतं ते मत मान्य करायचं असतं आणि कोणी करतच नाही म्हटल्यावर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसा कठोर निर्णय घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आमचा उमेदवार घोषित करावा लागला. आता पार्सेकर सरांच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर खरं तर मनोहर पर्रिकर असतील किंवा श्रीपाद भाऊ नाईक असतील किंवा पार्सेकर सर असतील ही मूळची भारतीय जनता पक्ष ज्यांनी मोठा केला अशी सगळी मंडळी आहे आणि पार्सेकर सरांनी जसं भाजप करता काम केलं, मेहनत केली तसंच भाजपही पार्सेकर सरांच्या मागे उभा राहिला. प्रदेशाध्यक्ष असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील अशी सगळी पदं त्यांना दिली. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री असतानाही एका मोठ्या फरकानं ते पराभूत झाले. त्यानंतरही खरं म्हणजे या निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले की तुमची निवडणूक लढायची इच्छा आहे पण परिस्थिती अनुकूल नाही आहे. आता तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढण्याच्या ऐवजी दुसरा विचार केला पाहिजे. पक्षामध्ये, सरकारमध्ये, केंद्रीय कुठल्या अजून रचनेमध्ये तुम्हाला जर कुठे संधी द्यायची असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. मी स्वतः त्यांची बैठक माननीय नड्डाजी, अमित भाई आणि आमचे संघटन मंत्री यांच्यासोबत केले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पार्सेकरजी तुम्ही आमचे जुने नेते आहात तेव्हा तुम्ही सांगा काय ऑप्शन आहेत, त्या ऑप्शनवर तुम्हाला आम्ही विल गिव्ह यू द रिस्पॉन्सिबिलिटी. पण तेही अडून बसले की नाही मला लढायचंच आहे. आता पक्षाला पुढे ओढून नाही घेऊ शकत, ही पक्षाची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत मी खरोखर सिद्धेशचं अभिनंदन करेन कारण सिद्धेशने तयारी खूप केली होती. अतिशय चांगला तरुण असा तो युवा कार्यकर्ता आहे आणि सिद्धेशची ओळख ही केवळ श्रीपाद भाऊंचा मुलगा एवढी नाही आहे. तर सिद्धेश हा गेली 15 वर्ष भाजपमध्ये काम करतोय आणि अगदी युवा मोर्चापासनं तर अगदी विद्यार्थी चळवळीपासनं काम करत आला. पण ज्यावेळी सिद्धेशला आम्ही समजावून सांगितलं की बघ आपल्या पक्षामध्ये हा निर्णय झालेला आहे आणि आपण उत्तर प्रदेशामध्ये अशी 30 तिकीटं कापली आहेत. त्यावेळेस साहजिकच हा प्रश्नही आमच्या समोर आला की मग तुम्ही बाबूश आणि त्यांच्या पत्नी जेनिफरला कशी देता, फॅमिलीला त्यांना कसं देतायत किंवा इकडे राणे आणि त्यांच्या पत्नीला. तर त्यांना हे आम्ही समजून सांगितलं की बाबूश आणि त्यांच्या पत्नी म्हणजे जेनिफर हे दोघेही आमदार म्हणून पक्षात आले किंवा ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती आहे. पण बाकी
अशा वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती वगळता देशामध्ये भाजपने हा निर्णय केला. त्यामुळे आज तरी तुमचा विचार होऊ शकत नाही. सिद्धेशने ते मान्य केलं, नुसतं मान्यच नाही केलं तर तो पक्षाच्या कामात लागला. मला असं वाटतं की भाजपचे संस्कार हे आहेत आणि म्हणून ज्यावेळेस मोठे नेते हे संस्कार पेक्षा वेगळं म्हणजे विसरतात म्हणणं मोठ्यांबद्दल बरं वाटत नाही, त्यामुळे ते संस्काराच्या पलीकडे जातात, त्यावेळेस थोडंसं दुःख होतं. तर या सगळ्या परिस्थितीत निश्चित आम्हाला या गोष्टीचं दुःख आहे. आणि हेही थोडं खरं आहेच की इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षात वेगवेगळे कार्यकर्ते आल्यामुळे काही, मी सगळे म्हणणार नाही, पण काही जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते दुखावले. यांना असं वाटतं की आम्ही थोडं साईडलाईन झालो आहोत का. म्हणून या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक अशा लोकांची नावं काढून प्रमुख लोकांनी त्यांना भेटून तुमची आम्हाला आवश्यकता आहे, तुम्ही आमचे मूळ असे कार्यकर्ते आहात हे आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला प्रचंड यश मिळत आहे. आय एम हॅपी और नॉट हे मी रिझल्ट आल्यावर सांगेन. पण राजकारणाचा दर्जा हळूहळू घसरतोय. दॅट आर यू एग्री फॉर दॅट? असं बघा की म्हणजे नॉट बिकॉज ऑफ ओनली आय अंडरस्टँड व्हॉट यू सेइंग. ऑल पार्टीज कसं काय होतंय की थोडंसं लाईक लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितलं पाहिजे. एक समाजाचं ट्रान्झिशन चाललेलं आहे आणि या ट्रान्झिशन मध्ये सगळी सामाजिक मूल्य जी आहेत ही बदलत आहेत, ही खालीच जातात असं म्हणता येणार नाही. आपण म्हणजे तुम्ही आम्ही ज्या सामाजिक मूल्यांमध्ये जगलो त्यापेक्षा पुढच्या पिढीची मूल्य वेगळी आहेत. तेव्हा पुढच्या पिढीची मूल्य पाहिल्याबरोबर आपल्याला वाटतं की फार खाली चालली आहे, पण त्यांच्याकरता तीच मूल्य आहेत. किंवा आपल्या आई वडिलांना जी मूल्य वाटत होती ती आपल्याला ती मूल्य अशी वाटतात, ती कंबरसम वाटतात आणि त्यांना असं वाटतं की आपली पोरं बिघडली, ही कुठल्या मूल्यांमध्ये जगतात. त्यामुळे मला असं वाटतं की एका ॲस्पिरेशनल सोसायटीमध्ये थोडं डायनामिकली आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे हे खरंच आहे की मूल्यांचा ऱ्हास होतोय, तो समाजाच्या सगळ्या क्षेत्रात होतोय. तर राजकारण त्यापासून कधीच, कारण राजकारण हा एक इट्स अ मिरर इमेज ऑफ सोसायटी, त्याच्यामुळे त्याच्यातही थोडा ऱ्हास होतोच आहे, पण खूप होतोय. असं आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की देर आर ब्राईट स्पॉट्स ऑल्सो. एखादी कॉन्स्टिट्युएन्सी ही घ्यायला पाहिजे होती, त्यांना निवडून यायला पाहिजे होतं. समजा ते आले नसते तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना वाऱ्यावर सोडलं नसतं, त्यांना जबाबदारी दिली असती, 5 वर्ष ग्रूम केलं असतं आणि पणजीतच निवडून आणलं असतं. गेल्या 2 वर्षामध्ये बाबूशला जर सांताक्रूजसाठी जर तयार केलं असतं आणि उत्पलला जर इथे आणलं असतं तर हा प्रश्न सुटला असता का? प्रश्न एवढाच आहे, जी काही तुमची प्राप्त राजकीय परिस्थिती असेल त्या राजकीय परिस्थितीमध्ये काही शब्द देऊन जेव्हा लोकांना पक्षामध्ये आणतात तेव्हाच तुम्हाला असं नाही सांगतायत की आता दिलेला शब्द आम्हाला पाहता येणार नाही, तुम्ही दुसरीकडे जा. मग दयानंद सुट्टेला मंत्रिपद देतो म्हणून मागच्या निवडणुकीत ज्यावेळी सांगितलं होतं पण त्याला दिलं नाही. दुसरं म्हणजे इजिदोर फर्नांडिस याला पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला उमेदवारी देऊ. त्या संदर्भात सांगतो की आणि हे जे 2 मगोमधून आलेले त्यातला एक मला वाटतं मडगावला पाठवलं. आता ते मला माहित नाही त्यांचं काय पोझिशन पुढे आहे ती, कदाचित आपल्याला पण कदाचित कसं असेल, पण आपण म्हणतो पण पाऊस खरं आहे, पण आश्वासन नाही, पण अशी घोषणा नक्की झाली होती की हे मोठे होते, अशी घोषणा झाली होती. भविष्यात करू ना, त्याला काही असे काही विषय नाही आहेत, कुठेतरी चान्स नक्कीच मिळेल. इझिदोरच्या संदर्भात आम्ही त्याला ही विनंती केली होती त्यांना की आता त्या ठिकाणची जी काही राजकीय परिस्थिती आहे यामध्ये पुन्हा जर हे 3 लोक आमोरासमोर लढले तर ही सीट काही येणार नाही. त्यामुळे मागच्या वेळेसची तवडकरांना मिळालेली मतं बघता ते निश्चित निवडून येऊ शकतात. तर तुम्ही आता माघार घ्या, तुम्हाला आम्ही सरकार येणार आहे, काहीतरी नीट जागा घेऊ, कॉर्पोरेशन वगैरे घेऊ. सुरुवातीला त्यांची मानसिकता तशी वाटली माझ्या चर्चेत, पण नंतर मात्र ती काही मानसिकता नंतर राहिली नाही. त्यामुळे तो प्रश्न नाही. आणि मगोच्या संदर्भात तर आपल्याला माहिती आहे की जी 2 जण आली होती यांना भले आम्ही आश्वासन दिलं नव्हतं पण ते नॉर्मली देतोच आपण. आता मडगावला आम्हाला एकदम स्ट्रॉंग कॅन्डिडेट पाहिजे होता, त्यामुळे त्यांना आम्ही तिथे दिलंय. आणि दुसरे जे पाऊसकर होते त्यांच्यावर काही आरोप लागले, त्याच्यामुळे आम्ही जर त्यांना तिकीट दिलं असतं तर आमच्यावर माध्यमांनीच मोठी टीका केली असती की एवढे आरोप झाल्यानंतर तुम्ही का देताय, त्याच्यामुळे आम्ही दिले नाही. तो एक आरोप परवडला, परंतु मुरगावच्या आमदारावरती जो आरोप आहे म्हणजे पार्टी विथ डिफरन्स म्हणताना म्हणजे अजून आहे ना ते अजून
100% आहे. मुरगावच्या आमदारांवर काँग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक आरोप लावला होता. संबंधित महिलाच जाऊन त्या ठिकाणी सांगते आणि त्यानंतर विमेन पोलीस स्टेशननी त्यांना त्या ठिकाणी क्लीन चिट दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्या जर आम्ही असं करायला लागलो तर काँग्रेसचे लोक रोज आमच्या लोकांवर नवीन नवीन खोटे आरोप लावतील आणि आम्ही आमच्या लोकांची तिकीट कापत राहू. पोलिसांनी दिलं पोलीस कोणाला देऊ शकत नाही. पण एखादा आरोप लागल्यानंतर जर पोलीस त्या ठिकाणी त्या आरोपातनं मुक्तता करत असतील तर आत्ताच्या आपल्या सिस्टीम मध्ये पोलिसांपेक्षा वेगळं कोणी नाही. आता अलीकडे महाराष्ट्रामध्ये तुमचे एक आमदार ज्यांना अक्षरशः तुम्ही म्हटलं होतं त्यापैकी त्यांना मारून टाकण्याचाच प्रयत्न चालू होता सरकारचा. दगड वगैरे गाडीमध्ये दाखवले आणखी काहीतरी. हे पोलिसांनी चित्र तयार केलं. म्हणजे पोलीस यंत्रणेचा वापर असलेलं सरकार करते. इथे वाटत नाही का या सरकारने सुद्धा पोलीस यंत्रणेचा वापर करून त्याला क्लीन चिट दिली. ज्या पद्धतीने व्हिडिओ ऑडिओ जे व्हायरल झालेले आहे ते जर बघितलं तर भाजप सारखा पक्ष अशा नेत्यांना किमान तात्पुरतं बाजूला ठेवेल असं वाटतं. बेसिकली म्हणजे आता मी काही त्याच्या फार डिटेलमध्ये जात नाही. पण अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी अशी आहे की कसे व्हिडिओ तयार करता येतात, ऑडिओ तयार करता येतात आणि मुख्य काय आहे की स्पेशल विमेन पोलीस स्टेशनने दिलेली क्लीन चिट आहे. ही नॉर्मल पोलीस स्टेशनने दिलेली नाही आहे. आणि जी महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होती तिच्याबद्दल ती फार स्ट्रिक्ट आहे. अशा प्रकारचं तिच्या संदर्भातलं या ठिकाणी तिची प्रतिमा आहे आणि त्यानंतर तो मिळालेला आहे. माझाही आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अत्यंत म्हणजे माझाही आमची जीवनदायिनी आहे. पण एवढा गंभीर विषय असताना सुद्धा भाजपने त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, अत्यंत लाईटली घेतलं असा आरोप होतोय. मुख्यमंत्री स्वतः म्हणत त्याची की माझी आई आहे म्हणून. आणि अशी आई जेव्हा एक केली जातो अन्याय होतो तिच्याकडे भाजपने खूप लाईटली घेतलं असं वाटतं. मला असं बिलकुल वाटत नाही. एक नक्कीच आहे की हा प्रश्न समन्वयाने सुटावा असा प्रयत्न भाजपने करून बघितला. मी देखील जेव्हा मुख्यमंत्री होतो, कारण एक छोटा पार्ट महादाईमध्ये महाराष्ट्रीय आहे, आमचा छोटा आहे. आम्हाला म्हणजे मेजर एफेक्ट गोवा होतो, त्याच्यामध्ये कर्नाटक होतं, आम्ही थोड्या प्रमाणात होतो. पण एक त्यावेळेस मी देखील पुढाकार घेऊन एक बैठक बोलवून ॲमिकेबली, कारण शेवटी आपण एका देशात राहतो तर ॲमिकेबली प्रश्न सुटले पाहिजे. जसं मी स्वतः 20 वर्षापासून तेलंगणा सोबतचा वॉटर डिस्प्यूट हा आउट ऑफ कोर्ट मी सेटल केला, महाराष्ट्र आणि तेलंगणाचा. तर असा प्रयत्न हा भाजपने नक्की करून पाहिला. पण मी आज या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये महादेमध्ये गोव्याचा इंटरेस्ट हा कॉम्प्रोमाइज आम्ही होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टी गोव्याचा इंटरेस्ट कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होऊ देणार नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं जातं की त्याची आई असं सुद्धा म्हणता येईल. पण त्या आईने निर्णय का बदलला? जो अगोदर कर्नाटकाला विरोध करायचा, गोव्याबरोबर राहत होते, ते आज कर्नाटकाच्या बरोबर का गेले? नाही, असं बिलकुल नाही आहे. उलट ऍफिडेव्हिट मध्ये सुद्धा उलट आत्ताची काय परिस्थिती मला माहित नाही. पण मी मुख्यमंत्री असताना मी गोव्याच्या बाजूने बैठक बोलवली होती. गोव्याच्या विरोधात नव्हती बोलवली, गोव्याच्या बाजूने बैठक बोलवली होती. मला मनोहरभाईंनी सांगितलं होतं बरोबर हा की सोडवायचं आहे आणि गोव्याची भूमिका आणि आणि नाही ठीक आहे की त्यानंतर मला मनोहरभाईंनी सांगितलं होतं की ही गोव्याची भूमिका आहे आणि हीच भूमिका त्या बैठकीत मान्य झाली पाहिजे, की तू लक्ष दे की ही गोव्याची भूमिका मान्य झाली पाहिजे असं मला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. पण ती होऊ नाही शकली नंतर बैठक, कारण गोव्याचं जरा फार स्ट्रॉंग भूमिका होती की तिकीट मिळालं नाही तर लोक 5 वर्ष वाट पाहिजे. आता कोणी वाट पाहत नाही, सगळ्यांना घाई आहे. त्याच्यामुळे काही अडचणी निश्चितच त्याच्यामध्ये आहेत. पण ओव्हरऑल ज्या प्रकारच्या बंडखोरीची अपेक्षा लोक करत होते, माध्यमातही व्यक्त होत होती, तशी बंडखोरी झालेली नाही. आणि निवडून येणारा जो पक्ष असतो ना, म्हणजे शब्द चुकीचा आहे पण त्याला वेगळ्या पद्धतीने घ्या की
जे चालणारं दुकान असतं तिथे गर्दी असते. आम्ही दुकान नाही, पण आम्ही निवडून येणारा पक्ष आहोत, त्यामुळे आमच्याकडे गर्दी आहे. आता या गर्दीतनं ज्यावेळेस आम्ही काही लोक निवडतो त्यावेळेस काही लोक नाराज होतं. पण मला असं वाटतं की ओव्हरऑल आता जी परिस्थिती मी पाहतोय, बहुतांश ठिकाणी आम्ही लोकांना समजवू शकलो, काही ठिकाणी नाही समजवू शकलो. गोव्याची एक लिगसी अशी आहे की जसे गोव्यामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात, तसे गोव्याच्या राजकारणातलेही प्रवासी काही प्रमाणात आहेत. आणि त्याचा आणि त्याचा फटका सगळ्या पक्षांना पडत असतो. आमचेही काही गेले आहेत, आमचेही काही लोक इकडे तिकडे गेले आहेत. पण ओव्हरऑल जर तुम्ही बीजेपी बघाल तर मी पुन्हा सांगतो की 90% तिकीटं ही आम्ही ऑर्गॅनिकली दिली आहे. 10% तिकीटं आम्ही प्युअरली इलेक्टिव्ह मेरिटवर दिली आहेत. संकटावरती मात करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला वाटतं गोव्यामध्ये राजकारण बिझनेस? माझं मत असं आहे की गोव्यामध्ये राजकारणाचा बिझनेस झाला होता, त्याला पुन्हा राजकारणाकडे परत आणण्याचं काम मनोहर पर्रीकरांनी केलं. म्हणजे गोव्यातल्या राजकारणामध्ये इनस्टॅबिलिटी आणि हायपर प्रोफेशनलिझम हे जे आलं होतं, त्याला प्रोफेशनलिझमही नाही म्हटलं पाहिजे, ते बिझनेस ॲटिट्यूड जो आला होता, हा खऱ्या अर्थानं जर कोणी कमी केला असेल किंवा त्यातनं गोव्याच्या राजकारण वेगळं होऊ शकतं हे जर कोणी दाखवलं असेल तर ते मनोहर पर्रीकरांनी दाखवलं. आणि मी आजही हे सांगतो की देर आर लिगसी इश्यूज जे काही 5 वर्षात 10 वर्षात क्लिअर होणार नाहीत, पण त्या दिशेने आपण चाललो आहे. आता याच्यानंतर आपलं 2022 यस पर्रीकर हा आमचा परिवार आहे, ती आमची लिगसी आहे, भाजपने क्रिएट केलेली लिगसी आहे. ते आम्हाला का नको असेल? कुठलाही राजकीय पक्ष इतका मूर्ख असेल का की एक चांगली लिगसी तो नाकारेल? पण ते असताना भाजपमध्ये काही नियम आम्ही तयार केलेले आहेत, त्यानुसार भारतीय जनता पार्टी चालत असते. बीजेपीला कोणी डिक्टेट करू शकत नाही. मी पुन्हा सांगतो, उत्पल पर्रीकरांना भाजपने तिकीट नाकारलं हे चुकीचं आहे. उत्पल पर्रीकरांनी भाजपचं तिकीट नाकारलं. पण त्यांनी सांगितलं होतं की पणजी सुशिक्षित आणि चांगला उमेदवार द्या, भले आपल्याला नाही दिलं तरी चालेल. की तुम्ही मला सांगा की पहिल्यांदा बाबूशला मंत्री कोणी बनवलं? मनोहरभाईंच्या काळातच झालं ना, त्या काळात अगदी 2002ला. पण त्यांनी त्याला काढलं होतं. एक मिनिट 2017 मध्ये त्यांना चेअरमन बनवलं. कोणी बनवलं? मनोहरभाईंनीच बनवलं ना. याचा अर्थ काय आहे? राजकीय परिस्थितीमध्ये तडजोड ही जर मनोहरभाई करू शकत होते तर आता काय? प्रश्नच आहे ना. म्हणजे असं जर असतं, म्हणजे जे आता उत्पल आम्हाला सांगताय हे मनोहरभाईंना सांगितलं असतं का त्यांनी? जर मनोहरभाई हे करत होते तर आता उत्पलांना हे सांगता येईल का? तुम्ही जर त्यांच्या भरोश्यावर 3 वर्ष तुमचं सरकार चालवलं, 3 वर्षांनी उपरती येऊन चालेल का? 3 वर्ष तुम्ही त्यांची मदत घ्यायची आणि 3 वर्षांनी तुम्हाला उपरती व्हायची की नाही हे बरोबर नाही आहे, असं होत नाही. 2 दिवसापूर्वी गोवा काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री गोव्याचे जे आहेत प्रमोद सावंत यांच्यावर खाण घोटाळ्याचा 1600 कोटी रुपयांचा आरोप केला. या आरोपाकडे भाजप आता कसं बघणार? कपोल कल्पित आरोप आहे, काही संबंध नाही. एक पुरावा ते देऊ शकत नाही, एक पुरावा देऊ शकत नाही. मुळातच काँग्रेसचा प्रॉब्लेम असा आहे, मागचं त्यांचं सरकार 7 ते 12 हे घोटाळ्याशिवाय दिवस संपत नव्हता. आणि 10 वर्षाचं आमचं सरकार झालं, आरोप लावले पण पुरावा कोणी देऊ शकलं नाही, कोणीच पुरावा देऊ शकलं नाही. आरोप लावून म्हणजे आरोप सिद्ध होत नाही, त्यांचं दुःखच ते आहे. पण आता पॉलिटिशियन पण फार हुशार झाले, पुरावा पण ठेवत नाही. असं नाही, असं असू शकतं. असं नाहीये. म्हणून ते इतके लोक जेलमध्ये चालले ना. जर पॉलिटिशियन एवढे हुशार असते तर एवढे लोक जेलमध्ये थोडे गेले असते. खाडी हे आमचा उदरनिर्वाह आहे. त्या खाडींच्या विषयात आतापर्यंत पंचायत ते विधानसभा या पातळीवर जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक याचा मुख्य मुद्दा खाडी सुरू करण्याचा होता. यंदा आता भाजपला समजलं की त्यात यश मिळणार नाही म्हणून तर खाण महामंडळाचा मुद्दा आणला. त्यानंतर 10,000 नोकऱ्यांचा विषय आणला. परंतु खाणीचा विषय तिथेच आहे
आणि तो कधी सुटला? खाण महामंडळाचा जो विषय आहे ना, खाणींचा विषय सोडवण्याकरता ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. आपण जो नवीन मायनिंग ऍक्ट तयार केला, या नवीन मायनिंग ऍक्ट मध्ये सगळे अधिकार जे आहेत हे सरकारकडे आले. गोव्यामध्ये एक लिगसी होती, कारण पोर्चुगीजांच्या कालापासून काही लिजेस होत्या. काही लोकांजवळ, विवेक्षित लोकांजवळ त्याची मालकी होती. त्यामुळे नवीन ऍक्ट प्रमाणे ते व्हॅलिड होत नव्हतं. या संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये केस झाली आणि आपण जर जस्टिस चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट देखील बघितलं, तर आपल्याला नवीन कायदा हा फॉलो करावा लागेल. आणि नवीन कायद्यामध्ये खाण महामंडळ तयार करायचं आणि त्याच्या थ्रू प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करता MDA द्यायचा, म्हणजे मायनिंग डेव्हलपमेंट राईट्स त्याचे जे आहेत ते द्यायचे. अशा प्रकारची रचना ही नवीन कायद्याने केली आहे. त्यामुळे खाण महामंडळ तयार करणं हा पहिली स्टेप आहे की ज्या स्टेपच्या माध्यमातून तुम्ही मायनिंग या ठिकाणी सुरू करू शकता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मायनिंग सुरूच करायचं आहे. अर्थात अजूनही केस चाललेली आहे. जस्टिस चंद्रचूड साहेबांच्या बेंचसमोर अजूनही त्याचे हिअरिंग चाललेलं आहे. त्यामुळे त्यांच्या ते नजरेस आणून देऊनच पुढची कारवाई जी आहे ती करता येईल. त्याचसोबत आता जी डंप पॉलिसी तयार केली आहे, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने डंपच्या संदर्भातले जे नियम तयार केले त्यातलं पहिली पॉलिसी तयार करणारं राज्य गोवा आहे. फर्स्ट पॉलिसी गोव्याने केली आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाने डंप पॉलिसी जी आहे ही पर्यावरणपूरक तयार केलेली आहे. ती पर्यावरणपूरक पॉलिसी तयार करणारं गोवा राज्य हे पहिलं आहे की ज्यातनं किमान पुढचे 2 वर्ष या खाण क्षेत्रामध्ये या डंप पॉलिसीच्या माध्यमातून निश्चित काम होऊ शकेल. आणि मला विश्वास आहे की मायनिंग कॉर्पोरेशन झाल्यानंतर आम्ही जर सर्वोच्च न्यायालयापुढे गेलो तर सर्वोच्च न्यायालय त्याला मान्यता देईल. तर त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा उत्कंठावर्धक असा एक प्रश्न आहे, तो म्हणजे पुढचा मुख्यमंत्री कोण? आता नाही, या संदर्भात बघा असं आहे की हे जाहीर करण्याची अधिकार माझे नाही आहेत. पण जेव्हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आले होते नड्डा साहेब, त्यांनीही त्याचं इंडिकेशन क्लिअर कट दिलं प्रमोद सावंतांच्या संदर्भातलं. किंवा जेव्हा आमचे अमित शहाजी आले होते किंवा पंतप्रधानांनी जी काही ते काय म्हणतात आपली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी सगळ्यांना केलं होतं, त्यामुळे कौतुक पण केलं. हा त्यांनी त्यांचं कौतुकही केलं होतं. म्हणजे हा संदेश तुम्ही देताय आज. हे त्यांनी इंडिकेटच केलेलं आहे. पण हे मला हा अधिकार नाही की मी असं, कारण हा नॅशनल पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. सो मी इथे जर सांगितलं की नाही आता हे आमचे आहे, उद्या माझी पण सुट्टी होऊ शकते. कमी मिळालं कारण अजिबाई गोवा गेलो काही होऊ शकतं. अशा वेळी तुम्ही जर मदत घेणार असाल तर कोणत्या पक्षाची मदत घेणार? कोणाचीही मदत घ्यायची वेळ येणार नाही असाच आमचा प्रयत्न आहे आणि तेच होणार आहे. त्यामुळे आज जर मी असं म्हटलं की आम्ही याची मदत घेणार, याचा अर्थ आमचा कॉन्फिडन्स नाही असा तसा. सर, बाकीचे पक्ष विकासाच्या बाबतीत अजेंडा समोर ठेवतात लोकांच्या, पण बीजेपी अजेंड्याऐवजी आपले उमेदवार प्रमुख देऊन हे करते. तर त्या बाबतीत काय प्रामुख्याने काय मी तर उलट म्हणतो की विकासाचा अजेंडा हा केवळ भाजपने ठेवला आहे आणि करून दाखवला आहे. आता मला सांगा की समजा आपली ममता दिदींची पार्टी आहे, कारण TMC, काय अजेंडा आहे? कुठलं तरी कार्ड आम्ही घेणार. बंगालमध्ये दिलंय का कार्ड? नाही. महिलांना पैसे देणार. बंगालमध्ये दिले आहेत का पैसे? गोव्यामध्ये त्या झाडांना तोडून ते पैसे देणार आहेत. आणि ह्या ज्या स्कीम्स त्या सांगतायत ते मनोहरभाईंनी गोव्याला परवडतील अशा स्कीम्स यापूर्वीच सुरू केलेल्या आहेत. किंवा आप पार्टीचं जे चाललेलं आहे की आम्ही ते वीज मोफत देणार, काय काय देणार. आता तुम्ही जर दिल्लीमध्ये बघितलं तर दिल्लीमध्ये एका विविक्षित लोकांची त्यांनी वीज माफ केली आहे, पण जे त्यांनी अनाऊन्स केलं होतं ते केलं नाही. त्यांनी फक्त त्यांचा मतदार असलेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आणि तिथेही प्रॉब्लेम आहे, 200च्या ऐवजी 201 झालं की पूर्ण बिल द्यावं लागतं, त्याची ओरड आहे. आणि आता परिणाम काय झालाय बघा. आता दिल्लीमध्ये मध्यंतरी तुम्ही ट्विटरवरही बघितलं असेल, प्रचंड ट्रोल केलं लोकांनी अरविंद केजरीवालांना की बाबा आम्हाला मोफत नको पण वीज द्या. इतकं लोड शेडिंग सुरू झालंय, कारण वीज कंपन्या ज्या आहेत यांचं कर्ज इतकं वाढून गेलं आहे की आता लोक म्हणतात की मोफत नाही दिली तरी चालेल पण आम्हाला वीज द्या, कारण एकेका दिवसात 8-8 वेळा वीज जाते.
20 मिनिटाकरता, अर्ध्या तासाकरता, 5 मिनिटाकरता. सो हे लोक हे जे काही राजकारण इथे येऊन करतायत ना, कोणीही 10 वर्षानंतर गोवा काय करणार नाही सांगितलं. गोव्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आम्ही काय करणार नाही सांगितलं. गोव्यामध्ये रोजगार निर्मिती आम्ही काय करणार. आता काय गोव्याच्या मुलांनी जन्मभर यांचे 5,000 रुपये घेऊन जगायचं जे मिळणारच नाहीये. त्याच्याऐवजी यांनी हे सांगितलं पाहिजे की आम्ही रोजगार निर्मिती गोव्यात कशी करणार आहोत. आज भाजपच्या शासन काळामध्ये टुरिस्टांची संख्या 3 पटीने वाढली आणि स्टॅटिस्टिकली आम्ही दाखवलं की आता 365 दिवस टुरिस्ट राहत आहेत. अर्थात कोरोनामुळे त्याचं मोठं संकट आलं, उद्योगावरही आलं, ही वेगळी गोष्ट आहे. पण हे जर झालं तर आज आपण जगातले युरोपमधले अनेक देश असे आहेत की जे टुरिझमच्या भरोश्यावर समृद्ध झाले आहेत. तिथे सगळा काही रोजगार हा टुरिझम मधनं मिळतोय. त्यामुळे अशा प्रकारचं एक 10 वर्षाचं गोव्याचं विजन न काँग्रेस मानताय, न टीएमसी मानताय, न आप मानताय, ते भाजपच मानताय. म्हणजे तुम्हाला वाटतं की ही बाकीची पॉलिटिकल पार्टी आहे ते नेगेटिव्हली जात आहेत? ऍब्सोल्युटली दे आर गोइंग ऑन अ निगेटिव्ह. आणि मला असं वाटतं की बघा, अल्टिमेटली कल्याणकारी योजना या महत्वाच्या असतात, त्या केल्याच पाहिजे. पण फक्त कल्याणकारी योजना केल्या तर आपल्या तिजोरीचं असं कल्याण होतं की कल्याणकारी योजनेकरता काहीच राहत. सो दॅट बॅलन्स हॅज टू बी मेंटेन. मला असं वाटतं की एक आम्ही आता विजन डॉक्युमेंट या संदर्भातला तयार केला आहे. मी त्यातलं फार याकरता सांगणार नाही, कारण आमचे नेते माननीय गडकरी साहेब ते विजन डॉक्युमेंट अनवील करण्याकरता येणार आहे. सो त्याची थोडी सिक्रेसी आम्हाला मेंटेन करू द्या. पण आम्ही एक चांगलं विजन डॉक्युमेंट तयार केलं आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षाचं आणि त्यानंतरच्या 5 वर्षाचं व्हॉट इज अवर विजन, आम्ही गोव्याला काय करू इच्छितो, आम्ही त्याच्यामध्ये निश्चित सांगू. म्हणजे हे कधी उद्या नाही, 3-4 दिवसात होईल. आता नितीनजीची तारीख मिळाली, आम्हाला बहुतेक फर्स्ट वीक मध्ये मिळेल तुम्हाला. मला असं वाटतं की केंद्र सरकार हे कर्जाच्या स्वॅपिंगचा एक विषय नेहमीच करत असतं फायनान्स कमिशनच्या थ्रू. पण त्याहीपेक्षा गोव्यासारख्या राज्याने कर्जमाफीच्या मागे लागायच्या ऐवजी आपला GDP वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो GDP वाढेल कसा, तर तो GDP हा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटनी वाढेल आणि टुरिझमनी वाढेल. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारने इतकी प्रचंड केली आहे गोव्यामध्ये, पण नवीन एअरपोर्ट ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच्यातनं आजच्या आपल्या एअरपोर्टवर इतके लिमिटेशन्स आहेत. पीक कालावधीमध्ये तुम्हाला फ्लाईट उतरवता येत नाही. त्यामुळे नवीन एअरपोर्ट झाल्याबरोबर फ्लाईटची संख्या वाढेल, येणाऱ्यांची संख्या वाढेल, स्पेंडिंग या ठिकाणी वाढेल. जे काही सगळी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होते. अल्टिमेटली राज्याचा मुख्यमंत्री मी राहिलेलो असल्यामुळे मला याची कल्पना आहे की आपण कर्जाचे आकडे कधी ॲब्सोल्यूट आकड्यामध्ये बघायचे नाहीत, कम्पेअर इट विथ GDP. आता सगळ्यात जास्त कर्ज देशामध्ये कदाचित महाराष्ट्रावर असेल आणि ते म्हणजे जेव्हा आम्ही सोडलं तेव्हा 4-4.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर होतं. पण कम्पेअर्ड टू अवर GDP इट वॉज ओनली 15.5%. कारण 5 वर्षामध्ये आम्ही 14 लाख कोटीहून तो GDP 23 लाख कोटीवर नेला. आणि आपली जी रिझर्व्ह बँकेने दिलेली लिमिट आहे दॅट इज 26%. सो इट इज वेल विदिन. तर मला असं वाटतं की गोव्यासारख्या राज्याने, ठीक आहे गोव्याला जी मदत लागली केंद्र सरकार करेल, तो प्रश्न नाही आहे, पण वी शुड एम ॲट अ हायर GDP आणि ते सहज शक्य. आता काय गोव्याच्या मुलांनी जन्मभर यांचे 5,000 रुपये घेऊन जगायचं जे मिळणारच नाहीये. मोदीजींनी त्याही काळापेक्षा स्ट्रिक्ट मूल्य ही पार्टीत रुजवण्याचा प्रयत्न केला. मला त्याचं नुकसान होतं कधी सत्तेवर आल्यावर मूल्य जपणं कठीण. मला असं वाटतं की आता मोदीजींनी त्याही काळापेक्षा स्ट्रिक्ट मूल्य ही पार्टीत रुजवण्याचा प्रयत्न केला. मला त्याचं नुकसान होतं कधी, पण ते त्याची पर्वा करत नाही. म्हणजे मी सांगितलं ना, आता UP मध्ये 30 तिकीटं कापली आहेत आणि ती केवळ घराणेशाहीच्या आधारावर कापली आहेत. आता ही आपल्या इथे घराणेशाही लोकांना वाटत नाही, लोक निवडून देतात, पण म्हणून ती आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट करायची का, हा मोदीजींच्या समोरचा प्रश्न होता आणि त्यांनी ठरवलं. आणि ही 30 तिकीट म्हणजे यांना जर दिल्ली निवडून आली असते तर असे कठोर निर्णय, म्हणजे मी असं म्हणेन की अटलजी अडवाणीजींचा काळ तर आमचा वेगळा काळ होताच, तो मोठा काळ होता.
पण सत्तेत नसताना मूल्य जपणं सोपं असतं. सत्तेवरती आल्यानंतर सत्तेवर अनेक बंधने आल्यावर येतात. बंधने येतात. मूल्य जपणं कठीण असतं, पण तेही जपण्याचं काम हे मोदीजी करतात. Everybody here, they say काँग्रेस जेव्हा इथे होती ऍटलीस्ट पैसे देऊन तरी काम व्हायचं. यू गिव्ह द मनी अँड द वर्क इज ऍटलीस्ट डन. आताची अशी परिस्थिती आहे की इवन इफ यू पे द वर्क इज नॉट डन अँड यू आर बीन आस्क्ड टू वेट एंडलेसली. दिस इज ग्राउंड रियालिटी. वी हे फेस्ड इट. आम्ही ऍक्च्युअली इथे पॉवरफुल असं म्हणतो की वी आर द लीडिंग न्यूजपेपर हिअर. वी कॅन हेल्प पीपल, बट वी आर अनेबल टू हेल्प ourselves because there is corruption from grassroots level to the top. So how do you plan to solve that? If that doesn't improve, I don't see Goa developing. मला असं वाटतं की आता जे मुख्यमंत्र्यांनी आत्मनिर्भर गोवा हा जो कॉन्सेप्ट सुरू केला आहे, हा कॉन्सेप्ट अजून जर डेव्हलप नीट झाला ना तर हे जे परमिशन्सचा प्रॉब्लेम आहे हा त्यातनं सॉल्व्ह होऊ शकतो. कारण कम्प्लीट आता पंचायत स्तरापर्यंत सगळं प्रशासन डिसेंट्रलाइज करून त्याची एक अकाउंटेबिलिटी त्याच्यामध्ये केली जाते. आणि जे महाराष्ट्रातही आम्ही बऱ्यापैकी करू शकलो ते गोव्यातही आम्ही करू, ते म्हणजे मॅक्सिमम प्रशासन हे डिजिटल पद्धतीने आणायचं. आता इथे थोडे त्यातले चॅलेंजेस काय तेही सांगतो. टेक्नॉलॉजीचा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी स्त्री आहे की पुरुष आहे बघत नाही, कुठल्या जातीचा आहे बघत नाही, गरीब आहे की श्रीमंत बघत नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजी ही करप्शनपासून मुक्तीचं एक सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. हे आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातही केलं आहे. गोव्यातला त्याचा एक चॅलेंज आहे. मी त्याच्यावर बरंच वर्किंग केलं की गोव्यामध्ये अजूनही इंटरनेटचं पेनिट्रेशन हे बऱ्याचशा भागात होऊ शकलेलं नाही, कारण तिथे टावर टाकता येत नाहीत. त्या ठिकाणी गोव्यातले जे काही एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत त्यामुळे म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी तर सगळ्या कंपन्या टावर टाकायला तयार आहेत, पण ते परमिशन मिळत नाही. म्हणजे अगदी तुम्ही बघा की गोव्यामध्ये अनइंटरप्टेड पॉवर करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने 4 वर्षापूर्वी मोठी इन्व्हेस्टमेंट केली, पण अजूनही ते काम पूर्ण याकरता होऊ शकलं नाही की लोक नॅशनल ट्रिब्युनल पर्यंत गेले, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पर्यंत लोक गेले आहेत. ते करावंच लागेल. म्हणजे आता त्यांनी क्लिअरन्स दिला ते होईल. तर त्याच्यामुळे इथे हे जे बॉटलनेक्स आहेत ते दूर करावे लागतील. आणि मला असं वाटतं की आपण जर डिजिटल प्लॅटफॉर्म्स यूज केले तर आपल्याला करप्शनपासून मुक्ती मिळू शकते. हे आम्ही करून दाखवलं. मी महाराष्ट्रामध्ये 405 सर्व्हिसेस या 100% डिजिटल केल्या. Digitally that we are backward in. These are rules that are set during Portuguese time. आता काय होतं त्याच्यामध्ये लूप होल्स भरपूर आहेत. सो इफ यू वॉन्ट टू स्टॉप समबडीज फाईल इट इज व्हेरी इझी टू से की हे पोर्चुगीज काळामध्ये हे रूल्स घातलेले होते. वी स्टिल फॉलोइंग देम. बट वाय आर वी स्टिल फॉलोइंग देम व्हेन द रूल्स बदलले पाहिजेत ना. आणि काय आहे अशा काही जर गोष्टी लक्षात आणून दिल्या ना and your concepts are living up to the concept level. They what she don't says, penetrate us. It was the point. Yeah, what she says is correct. one door system आपल्याकडे नाहीये. Correct. आता फॉर एक्झाम्पल illegal houses everywhere it is flourishing. Why it's flourishing? Because even पंच also harassing. मोठमोठ्या इंडस्ट्रीला पंच हॅरेस करतात त्यांना माहित असणार. फाईल ऑफिस मधून गायब होते. आणि How can you misplace a file at 3 times? बिकॉज ऑफ म्हणून मी सांगितलं ना, डिजिटल इंटेलिजन्सचा फायदा असतो. काही गायब करता येत नाही, कोणाकडे किती दिवस राहिली हे समजतं. ते गौतमने केलं होतं आणि कसं तुमच्याकडे आहे आयस ऑफिसर No, no, खूप छान केलं होतं पुण्यामध्ये. issue happens is if you have 60 days window to clear a file, the person will wait for 59 day ला तो- 59 day. Correct. He says तुम्हाला गडबड काय आहे, मला 60 दिवस दिलेत ना गव्हर्नमेंटनी, मग मी तेव्हाच साइन करणार. 60th day people have their money at stake. People who are financially backed Some can do serious that, but points. somebody cannot. दुसरं एक नवरा एका पक्षात भारतीय जनता पक्षाचा, बायको अपक्ष, आणि ती काय करते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी सगळी शक्ती खर्च करते. आता हिच्याकडे पावर कुठून आली, कोणाकडून आली? आता व्हॉट ऍक्शन अगेन्स्ट दॅट हजबंड और व्हॉट ऍक्शन अगेन्स्ट दॅट वाईफ? वाईफ वरती ऍक्शन घेतली तर आम्ही वाईफला पाडणार. पण तुम्ही तुमच्या कॅन्डिडेटला नाही, नाही, तिने पाहू शकत. आम्ही तिला पाडणार. 3rd नंबरवर टाकला. बट आर यू अलाउड हर? वी हॅवंट अलाउड हर. तिने राजीनामा दिलाय आमचा. तुमचा राजीनामा दिला, राजीनामा देऊन ती लढते पण तो- तुम्हाला आणि राजकारणामध्ये
नाही, राजकारणामध्ये उपमुख्यमंत्र्याची बायको भाजपचा कॅन्डिडेट पाडायला उभे राहिले, मग there is no pressure on माझी बायको माझं ऐकत नाही तर त्याला तुझ्या बायकोनं तुझं ऐकलं? मोदींनी वरच्या लेवलचा भ्रष्टाचार कमी केला, पण खालच्या लेवलला प्रचंड वाढलेला आहे. त्याला तुम्ही म्हणतात तसं तर काय झालंय, पैशाचं महत्व निवडणुकीत फार झालंय. कारण निवडणुकीत आमिष दाखवली जातात आणि त्याला कोणी आळा घालू शकत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. तर लोक त्याच्यामुळे कंटाळलेले आहे. भ्रष्टाचार कसा थांबवणार, निवडणुकीतला भ्रष्टाचार कसा थांबवणार. यावेळेला सेशन नाही आहे आणि सेशन नसल्यामुळे कुणाला कंट्रोल नाही. म्हणजे इकडे काही हजार रुपयाला मतं विकत घेतली जातात, ही अशी परिस्थिती आहे. याला काय उपाय आहे तुमच्या पक्षात? कारण आमच्या इथे जी रॉबिनहुड संस्कृती आली आहे राजकारणामध्ये, की राजकारणातनं पैसा कमवायचा आणि मग ते मतं विकत घ्यायची, अशा प्रवृत्तींना सगळ्यांनी मिळून जोपर्यंत विरोध होणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती आणि म्हणजे राजकीय पक्षांसोबत समाजालाही त्याचा विरोध करावा लागेल. कारण अनफॉर्च्युनेटली वोटरही हा त्या लोकांना वोट करतोय, दॅट इज अ प्रॉब्लेम. सो त्याचाही थोडासा म्हणजे काय म्हणतात लोकांमध्ये त्याचा एक अवेअरनेस हा आपल्याला आणावा लागेल. मोठ्या प्रमाणात फिशरीज, कोल्ड स्टोरेज किंवा फूड पार्क असं का केलं जात नाही, हा एक भाग आहे. आणि शिप बिल्डिंग यार्ड मोठ्या प्रमाणात आहे, पण त्यांना इन्सेंटिव्ह काही नाहीच आहे तुमच्याकडे. तर त्या दृष्टीने काय करणार आहे? आता सागरमाला आणि नीलक्रांती या दोन योजनांमध्ये गोव्याला केंद्र सरकारने हे तयार करण्याकरता म्हणजे काय म्हणतात डॉक्स तयार करण्याकरता, त्यानंतर आपलं कोल्ड स्टोरेजेस तयार करण्याकरता आणि सगळं म्हणजे फिशरीजला जे जे काही लागतं याची पूर्ण व्यवस्था तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात आता केंद्र सरकारने गोव्याला पैसे दिले आहेत आणि त्याचं काम देखील आता गोवा चालू करत आहे. आणि हे जी काही सागरमाला योजना आहे यातनं जी कनेक्टिव्हिटी तयार होते, मला असं वाटतं की पहिल्यांदा केंद्र सरकारने हे जे काही आपलं पोटेन्शियल आहे समुद्राचं ते ओळखून या योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला हे झालेलं दिसेल, कारण त्याकरता ऑलरेडी केंद्र सरकारने गोव्याला पैसे आता दिले आहेत. डेव्हलप झाला नाही आणि त्यासाठी मंडळ आहे, त्याच्यात नितीन धवन सुद्धा एक मेंबर आहे त्या ह्याच्यामध्ये, पण त्यांना काहीच तिथे हे नाहीये. मुळातच तर त्या काहीतरी गव्हर्नमेंटनी जोरदार घेतलं पाहिजे की गोव्याचं खाण व्यवसायातले जे बेकार आहे त्यांना निदान तिकडे तरी सामावून घेतलं जाईल. हे खरंच आहे. आणि ऍक्च्युली मला त्याची माहिती असल्यामुळे सांगतो की सरकारने मरीना करता जागा आयडेंटिफाय केली, त्याचं टेंडर काढलं, ते अलॉट केलं, पण ती जी पंचायत आहे त्या पंचायतच्या लोकांनी त्याला इतका विरोध केला आणि कोर्टातून जाऊन स्टे आणला. गेली 5 वर्ष स्टे आहे, 6 वर्ष, 6 years स्टे आहे. फक्त आता एवढं इट इज ऑलवेज देअर. म्हणजे तो 2017 मध्ये तुम्ही पाहिला की त्याच्यामधून भाजपचं फार नुकसान झालं. आताच्या घडीला म्हणजे आता 10 वर्ष झाली सरकार, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. तुम्ही त्याच्यावरती मात कसे कराल. आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार गोव्यामध्ये पुन्हा पूर्ण फ्लॅश म्हणजे पूर्ण पद्धतीनं बहुमतासकट यावं, याच्यासाठी तुमची कोणती एखादी योजना आहे? काय असतं की इन्कम्बंट गव्हर्नमेंटला अँटी इन्कम्बन्सीचा फटका तेव्हा पडतो जेव्हा विरोधकांची क्रेडिबिलिटी असते. इथे क्रेडिबल विरोधक नाही आहेत, विरोधकांची काही क्रेडिबिलिटी नाही. त्यार क्रेडिबिलिटी ऑल टाइम लो. काँग्रेस असेल, टीएमसीला तर मला असं वाटतं की गोवेकरांनी नाकारलं असेल. म्हणजे ज्या वेगानं टीएमसी वर गेली तेवढ्याच वेगानं ती खाली आली. फक्त आपण तुम्हाला वाटतं की विरोधी पक्षामध्ये कुठेच देयर इज नो क्रेडिबिलिटी. काय असतं आजही कदाचित 4 कामांची आमच्याकडनं अधिकची अपेक्षा असेल आणि आम्ही करू शकलो नसलो तरी लोकांना आज हे वाटतं की करणारे हेच आहेत, उद्या हेच करतील. कारण हे जे आहेत उरलेले पक्ष यांचा काय कोणाचा काय कोणाच्या पायपोसात काम पण पायपोसात पाय नाही, तशी अवस्था या सगळ्यांची आहे. आणि समविचारी मतं जी आहेत, एमजी पक्षाबरोबर मी स्वतः बैठका घेऊन
हा प्रयत्न केला होता की MG पक्ष आमच्यासोबत राहिला पाहिजे आणि त्याकरता बराच प्रयत्न मी केला, परंतु त्यांना TMC जवळची वाटली. मला असं वाटतं की MG पक्षाचा जो वोटर आहे त्याला TMC कधीच जवळची वाटू शकत नाही, त्याच्या मानसिकतेत कधीच TMC बसू शकत नाही. सो इट इज अ हिस्टॉरिकल ब्लंडर बाय MG टू अलाइन विथ TMC. त्यामुळे एक राष्ट्रीय पक्षाचं सरकार आणायचा प्रयत्न केला, म्हणजे काँग्रेसचे एकदम 10 लोक आले. हा? तसं महाराष्ट्रात काय होणार आहे काय? आणि गोव्यामध्ये आणि प्रश्न पाण्याचे प्रश्न आम्ही केवळ सोडवतात, तसे आम्ही केवळ काय सोडवणार आहात काय? एवढंच राष्ट्रीय. नाही, पहिली तर गोष्ट 40च लोक इथे असल्यामुळे हे शक्य आहे. महाराष्ट्रात 288 लोकांमध्ये हे शक्य नाही आहे आणि ॲमिकेबल सोल्युशन काढायचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. चालू असलाच पाहिजे ऑलवेज. नाही म्हणजे आता महाराष्ट्रातलं सरकार चांगलं नाही ना, तुम्ही बिलकुल बोलवलं. नाहीच पाहिजे. तुम्हाला पण अजिबात आवडत नाही, मग ते बदलण्यासाठी काय प्रयत्न लोकांना आवडत नाही, माझं आवडण्याचं काय, मला काय करायचं, लोकांना आवडत नाही. नाही, पण तुम्ही काही प्रयत्न करत नाही. असे प्रयत्न सांगायचे नसतात. ते एका रात्रीत होतं. काय सांगू? Thank you. एकच नाही ना? हा? रिसॉर्टला या